दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वामी सृष्टी या चॅनलमध्ये स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला संकष्ट चतुर्दशीपासून आपल्याला 121 दिवसाची एक सेवा करायची आहे. ही सेवा का करायची आहे, कशा पद्धतीने करायची आहे, सेवे करत असताना आपल्याला संकल्प काय करायचा आहे, याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. संकष्ट चतुर्दशीपासून आपल्याला 120 दिवस ही सेवा अखंडपणे करायची आहे. ही सेवा आपण का करतोय, तर ज्या काही आपल्या आर्थिक बाबी आहेत या सुधारण्यासाठी, नोकरीत प्रमोशन मिळण्यासाठी, स्वतःचं घर होण्यासाठी, संतती प्राप्तीसाठी आपण या सेवा नक्कीच करू शकता. ही सेवा करत असताना आपल्याला संकल्प करायचा आहे. आता संकल्प कसा करायचा आहे, तर आपल्याला एक नारळ, खडीसाखर घ्यायचं आहे. गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांना मनोमन जी काही तुमची इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे की मी यासाठी 120 दिवस सेवा करणार आहोत, तर याच्यामध्ये कोणतेही विघ्न येऊ देऊ नका आणि ही सेवा माझ्याकडून चांगल्या पद्धतीने करून घ्या आणि माझी ही मनोकामना आहे. मग तुम्ही नोकरीसाठी करताय, संतती प्राप्तीसाठी करताय, किंवा घर होण्यासाठी, आर्थिक बाब सुधारण्यासाठी, किंवा तुमचे जे काही कोणाला तुम्ही पैसे दिलेले आहे आणि ते पैसे मिळण्यासाठी तुम्ही ही सेवा अवश्य करू शकता. 120 दिवस तुम्हाला उद्यापासून ही सेवा करायला सुरुवात करायची आहे. आता ही सेवा काय करायची आहे, तर आपण तिथं संकल्प ठेवून आल्यानंतर घरी आल्यानंतर उद्या चतुर्थी आहे, तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. हा अभिषेक तुम्ही पंचामृताने करू शकता किंवा जलाभिषेकसुद्धा करू शकता. यावेळेला आपल्याला अभिषेक करताना गणपती अथर्वशीर्षाचे पठण करायचं आहे. नसेल येत तर तुम्ही ओम गण गणपतीये नमः या मंत्राचा जप करत अभिषेक करा. गणपती बाप्पांची पूजा करायची आहे, षोडोपचार पूजा करायची आहे. गणपती बाप्पांची मूर्ती देवघरामध्ये ठेवून अष्टगंध फुलं, त्याचबरोबर एक दुर्वा अर्पण करायची आहे. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला उद्यापासून ह्या सेवेला सुरुवात करायची आहे. आता सेवा आपल्याला काय करायची आहे बघा, तर आपल्याला एक मंत्र जप आहे. हा मंत्र जप आपल्याला रोज 121 वेळा हा मंत्र जप करायचा आहे. 121 वेळा हा मंत्र जप करायचा आहे. हा मंत्र उद्यापासून आपल्याला रोज 121 वेळा, तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्ही एक ठराविक टाईम ठरवून घ्या, सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला उद्यापासून ह्या सेवा करायच्या आहेत. आता मंत्र कोणता म्हणायचा आहे, मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. हा जो मंत्र आहे हा आपल्याला 121 वेळा याचं पठण करायचं आहे देवघरासमोर बसून. ही सेवा आपल्याला उद्यापासून करायची आहे. सुरुवात उद्यापासून करायची आहे. 121 दिवस ही सेवा अखंडपणे आपल्याला देवघरासमोर बसून केला तरी काही हरकत नाही, किंवा मंदिरामध्ये बसून केला तरी काही हरकत नाही. तुम्हाला शक्य असेल त्या ठिकाणी तुम्ही ही सेवा करायची आहे. मंत्र उच्चार स्पष्ट करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही देवघरासमोर बसून ही सेवा केला तरी काही हरकत नाही. त्याचबरोबर जे आपण जलाभिषेक केलेला आहे ते जलाभिषेक आपल्या मुलांना द्या, जेणेकरून मुलांच्या तापट किंवा हट्टीपणा नक्कीच कमी येईल. कारण गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत, तर आपल्या मुलांमध्ये बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी तुम्ही हा उपाय मुलांसाठी आवर्जून करू शकता. ही जी आपण सेवा करणार आहोत, जी 121 दिवसाची सेवा आहे, ही सेवा आपण जेव्हा करतो तेव्हा जो आपण मंत्र जप करणार आहे तो मंत्र जप अतिशय मनापासून, भक्तीने आणि विश्वासाने करा. विघ्नहर्ता या नावातच असं आहे की जो सगळ्यांची संकट दूर करतो. आणि गणपती बाप्पा हे सर्वांचेच आराध्य दैवत आहेत. गणपती बाप्पांचं नाम जप केल्याने नक्कीच तुमच्या मानसिकतेमध्ये देखील बदल होतील आणि जी काही तुमची अडकलेली कामं आहेत किंवा जे काही तुमची मनोकामना आहे ही निश्चितच फलदायी होईल.
त्याचबरोबर गणपती बाप्पांची जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा जे काही आपली संकट आहेत, जे काही आपले विघ्न आहेत, हे गणपती बाप्पा दूर करण्याचा प्रयत्न करत असतात आणि जे काही आपले दुःख आहेत, संकट आहेत, ही गणपती बाप्पा दूर करतात. तर आपण जी काही सेवा आहे ही 121 दिवस अखंडपणे करायची आहे. हा जो मंत्र आहे, हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही या मंत्राचे पठण अवश्य रोज करायचं आहे. हा संकल्पयुक्त सेवा करायची आहे. या सेवेने बऱ्याच गोष्टी आपल्या फलदायी होतात. त्याचबरोबर ज्या काही मनोकामना आहेत या देखील निश्चित पूर्ण होतात. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.